हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? माझ्या या मराठी कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजची आपली रेसिपी असणार आहे उपवासासाठीचा वरईचा भात। खूप सोपी अशी ही रेसिपी आहे। चला तर मग बघूयात ह्या रेसिपीसाठी लागणारे साहित्य। इथे मी अर्धा वाटी वरईचे तांदूळ घेतलेले आहेत। त्यानंतर मी त्यासाठी लागणारे हिरवी मिरची असेल किंवा बटाटा असेल तर कापून घेत आहे। बटाटा हा आपल्याला चॉईस प्रमाणे आपण घालू शकता, जर आवडत असेल तर घालू शकता, नाही घातला तरी चालेल। तर मी इथे जी मिरची आहे तर ती कापून घेतलेली आहे। आपल्याला हवी असेल तर आपण वाटून पण घेऊ शकता। मिरची कापून झाल्यानंतर मी इथे 2 छोटे बटाटे साल काढून घेतलेले आहेत आणि ते चौकोनी असे कापून घेणार आहे। बटाटे घातल्याने खूप छान असा वरईचा भात तयार होतो, म्हणून मी बटाटा वापरलेला आहे। जर आपल्याला आवडत नसेल तर आपण नाही वापरला तरी चालेल। तर असा हा छान होणारा वरईचा भात आहे। त्यासाठी मी बटाटे जे आहे तर ते कापून घेणार आहे आणि ते स्वच्छ असे धुवून घेणार आहे। खूप सोपी आणि लवकरात लवकर बनणारी अशी ही रेसिपी आहे आणि पचायला पण एकदम हलकी असते। तर आता आपण इथे कढई गरम करायला ठेवणार आहे। कढई गरम झालेली आहे। आता जी वरई मी घेतलेली होती अर्धी वाटी, तर ती थोडीशी गरम करून घेणार आहे। आपल्याला हवं असेल तर आपण धुवून पण घेऊ शकता। मी इथे ती व्यवस्थित पुसून घेतलेली आहे एका कपड्यामध्ये। आणि ही वरई थोडीशी कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी गरम करून घेणार आहे। थोडा मंद आचेवरतीच आपण ती गरम करायची आहे, नाहीतर जास्त जर फास्ट गॅस असेल तर ती करपली जाईल। तिचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत भाजून घेणार आहे। तुम्ही बघू शकता आता कलर चेंज व्हायला लागलेला आहे। तर आता मी ही एका भांड्यामध्ये काढून घेत आहे आणि आपण पुढच्या तयारीला लागूयात। आता मी वरई काढून घेतल्यानंतर पुन्हा थोडंसं तूप घेतलेलं आहे आणि ते तूप गरम केलेलं आहे। आपण हवं तर तेल पण वापरू शकता, मी इथे तुपाचा वापर करत आहे। तूप गरम झाल्यानंतर यामध्ये मी ज्या मागाशी कापून ठेवलेल्या मिरच्या होत्या तर ती मिरची फोडणीसाठी वापरणार आहे। आपण जिरी पण वापरू शकता। आमच्याकडे उपवासासाठी जिरी वापरली जात नाही, म्हणून मी जिरी वापरलेली नाहीये, परंतु तुमच्याकडे जर वापरली जात असेल तर आपण नक्की यूज करा। मिरची परतल्यानंतर यामध्ये जो बटाटा होता तो पण मी आता परतून घेणार आहे। बटाटा थोडासा परतल्यानंतर आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत। जेवढं पाणी लागते तेवढंच त्यामध्ये वापरायचं आहे। अर्धी वाटी वरई होती तर मी इथे 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे। आपल्याला जर भात खूप मोकळा मोकळा हवा असेल तर आपण थोडासा कमी पाण्याचा वापर करू शकता आणि चवीनुसार मी मीठ वापरलेलं आहे। वरई आपण खूप कमी जरी घेतली तरी तिचा भात जो असतो तो शिजल्यानंतर खूप जास्त प्रमाणात होतो, त्यामुळे आपण तांदूळ घेताना थोडेसे व्यवस्थित मोजून घ्यावेत। आता इथे पाण्याला उकळी आलेली आहे। पाणी मी टाकलेलं होतं 1.5 ग्लास। त्याला उकळी आल्यानंतर जी वरई मी भाजून ठेवलेली होती ती वरई यामध्ये टाकणार आहे आणि थोडीशी मीडियम फ्लेमवरती गरम करून घेणार आहे। पाणी चांगलं उकळलेलं आहे आणि वरई पण आता शिजत आलेली आहे। तुम्ही बघू शकता हा भात जो आहे तर तो खूप छान असा तयार झालेला आहे। यामध्ये मी टाकलेला आहे अर्धा वाटी शेंगदाण्याचा कूट। शेंगदाणे मी थोडेसे भाजून घेतलेले आहेत आणि त्याचा कूट करून घेतलेला आहे। तर आता आपली वरईचा भात जो आहे तर तो तयार होत आलेला आहे आणि हा खायला एकदम छान लागतो आणि पचायलाही हलका असतो। उपवासासाठी एकदम छान अशी तयार होणारी ही रेसिपी आहे। तर आपण एकदा नक्की ट्राय करा। 8 ते 10 मिनिटांमध्ये आपला हा भात तयार करून झालेला आहे। एकदम पटकन ही रेसिपी तयार होते। थोडंसं झाकण ठेवून यावरती मी थोडीशी वाफ घेतलेली आहे। तर आता तुम्ही बघू शकता हा भात खूप छान असा शिजलेला आहे। हा वरईचा भात आपण शेंगदाण्याच्या आमटी सोबत खाऊ शकता। तर आपण एकदा नक्की ही रेसिपी करून पहा आणि कशी तयार होते मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू।